अरुण जेटलींनी आप विरोधात दाखल केला अब्रू नुकसानीचा दावा। 40 मिनिट चालली सुनावणी। जेटलींसोबत भाजपच्या मंत्र्यांचा फौजफाटा। निर्भयाचा अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेविरोधात दिल्ली महिला आयोगाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। निर्णयाविरोधात जंतर मंतरवर आंदोलन। आंदोलनात निर्भयाचे आई वडील सहभागी। या होत्या काही राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या बातम्या हेडलाईन्सच्या स्वरूपामध्ये। मात्र आता राज्यात नेमकं काय काय घडतंय त्याच्याही काही महत्त्वाच्या हेडलाईन्स पाहू। मालवणीतले 3 तरुण आयसिसच्या जाळ्यात अडकल्याचा संशय। तिघेही 2 महिन्यांपासून बेपत्ता। बीडमध्ये खंडणी मागितल्याने 12वीतल्या तरुणीला अटक। नंतर जामीन। जामिनावर सुटल्यावर पीडितेकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप। दरम्यान मुख्याध्यापकांनी 12वी पास करण्यासाठी केले लैंगिक अत्याचार। पीडितेचा आरोप। लखन भैया एन्काउंटर प्रकरणात राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाचा दणका। 11 पोलिसांची जन्मठेप कायम। बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठवण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन। बंदी न उठवल्यास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांच्या पुण्यातल्या घरावर मोर्चा काढण्याचा आंदोलकांचा इशारा।